तुम्हाला मार्केट नेमकं काय करत आहे हे समजत नसेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. आजचा विषय प्रत्येक त्या रिटेल इन्व्हेस्टरसाठी खूप महत्त्वाचा आहे, जो दररोज सकाळी उठून आपला लाल झालेला पोर्टफोलिओ पाहतो, घाबरतो आणि पुढे काय करायचं हे समजतच नाही. गेल्या काही दिवसात मार्केटमध्ये थोडी रिकव्हरी दिसत आहे, पण त्याआधी मोठ्या प्रमाणात सेल ऑफ झाला होता. आता अचानक थोडी वाढ दिसल्यावर लोकांच्या मनात प्रश्न येतो की जिओपॉलिटिकल तणाव संपलं का, की अजून वाढणार आहे? इराण इस्रायल तणाव असो किंवा क्रूड ऑइलच्या किमती असो किंवा AI मुळे IT सेक्टरमध्ये झालेली अस्थिरता, काही दिवसांपूर्वी सगळीकडे फक्त निगेटिव्ह बातम्या दिसत होत्या. अशा वेळी सकाळी उठून व्हॉट्सअपवर येणारे दुनिया संपणार, इकॉनॉमी कोलॅप्स होणार असे मेसेजेस पूर्णपणे दुर्लक्ष करा, कारण हे मेसेजेस तुमची फक्त भीती वाढवतात आणि निर्णय चुकवतात. आज आपण व्हॉट्सअप फॉरवर्ड किंवा टीव्ही हेडलाईन्सवर नाही, तर गेल्या 45 वर्षांच्या सॉलिड ऐतिहासिक डेटावर चर्चा करणार आहोत. मोठे इन्व्हेस्टर्स जसे रमेश दमानी, मधुसूदन केला आणि राकेश झुनझुनवाला यांनी दिलेल्या अनुभवावर आधारित आपण समजून घेऊया की वॉरच्या काळात इन्व्हेस्टर्सने पॅनिक व्हायला हवं की नाही. चला इतिहासाकडे पाहूया. 1980 मध्ये इराण इराक वॉर चालू होता. हा युद्ध 8 वर्षे चालला होता. तेलाच्या किमती प्रचंड वाढल्या होत्या, लाखो लोकांचा मृत्यू झाला होता, संपूर्ण जगात भीतीचं वातावरण होतं. पण तुम्हाला माहित आहे का, युद्ध सुरू झाल्यानंतरच 6 महिन्यात स्टॉक मार्केट 26% वर गेला होता आणि 1 वर्षात 53% रिटर्न दिला होता. त्यानंतर 1991 मध्ये गल्फ वॉर झाला होता. पुन्हा क्रूड ऑइलच्या किमती वाढल्या होत्या, पण 1 वर्षानंतर मार्केट 65% वर होता. आपल्या भारतात 1999च्या कारगिल वॉर आठवा. 2 न्यूक्लिअर देश आमने सामने होते. देशात तणावपूर्ण वातावरण होतं, पण 6 महिन्यात मार्केट 25% वाढलं होतं आणि 1 वर्षात 10% वर होता. 2008 मध्ये ग्लोबल फायनान्शियल क्रायसिस सुरू असताना 2008 मध्ये मुंबई अटॅक पण झाले होते आणि त्या काळात मार्केट 60% पडलं होतं, पण त्या बॉटम पासून पुढच्या 6 महिन्यात 68% वाढ झाली होती आणि 1 वर्षात 90% वाढ झाली होती. अगदी अलीकडचे उदाहरण पहा. 2022 मध्ये रशिया युक्रेन वॉर सुरू झालं होतं. जगभरातील मार्केट पडत असताना भारताचे मार्केट तुलनेने स्थिर राहिलं होतं आणि लवकरच नवीन ऑल टाइम हाय गाठलं होतं. आता या सगळ्या डेटाचा निष्कर्ष काय? व्हॉलिटॅलिटी तात्पुरती असते. वॉर हे मार्केटसाठी स्पीड ब्रेकरचे काम करतात. थोडा वेळ परिणाम होतो, पण लॉंग टर्म साठी मार्केट पुन्हा वाढतं. आता प्रश्न येतो की यावेळेस वेगळं काय आहे? हो, काही रिस्क आहेत. ऑइलच्या किमती वाढू शकतात, इन्फ्लेशन वाढू शकते, पण एक मोठा फरक आहे. आजचा भारत 1990 किंवा 2008चा भारत नाही. आज भारताकडे मजबूत फॉरेन रिझर्व्हस आहेत, मजबूत इकॉनॉमी आहे आणि रिटेल इन्व्हेस्टरची ताकद आहे. FII ने गेल्या काही वर्षात मोठी विक्री केली आहे, तरीही मार्केट वाढलं कारण भारतीय गुंतवणूकदार SIPच्या माध्यमातून सपोर्ट दिला आहे. आता रिटेल इन्व्हेस्टर्सनी काय करायला हवं? पहिला नियम, कोणत्याही परिस्थितीत पोर्टफोलिओ लिक्विडेट करू नका. पॅनिकमध्ये विक्री करणे सर्वात मोठी चूक असू शकते, कारण त्यामुळे अपॉर्च्युनिटी कॉस्ट वाढते. दुसरा नियम, लिव्हरेज टाळा. उधार घेतलेल्या पैशांनी इन्व्हेस्टमेंट करणं खूप धोकादायक असू शकते. मार्केट पडल्यावर भीती ही लिव्हरेजमुळेच वाढते. तिसरा नियम, सतत न्यूज आणि सोशल मीडिया पाहणं बंद करा, कारण तिथे फक्त भीती विकली जाते. फिअर सेल्स हे लक्षात ठेवा. चौथा नियम, कॅश हळूहळू इन्व्हेस्ट करा. मार्केटचे बॉटम कोणीच ओळखू शकत नाही, त्यामुळे टप्प्याटप्प्याने इन्व्हेस्टमेंट करा. SIP बंद करू नका. करेक्शन मध्ये संधी असते. स्वस्तात चांगले शेअर्स खरेदी करायला मिळतात. राकेश झुनझुनवाला नेहमी म्हणायचे की इंडियावर बुलिश राहा. भारताची ग्रोथ स्टोरी अजून संपलेली नाही, ती तर आता सुरू होत आहे. आणि वॉरेन बफेट यांच्या प्रसिद्ध वाक्य लक्षात ठेवा, कंपाऊंडिंग इज द 8th वंडर ऑफ द वर्ल्ड. तुमच्या करिअर 30 वर्षांचे असेल आणि तुमचे पोर्टफोलिओ दर 3 वर्षांनी डबल होत असेल, तर तुम्ही 10 वेळा डबलिंग करू शकता. म्हणजे तुमच्या इनिशियल कॅपिटल 1000 पटने वाढू शकते. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा की पॅनिक हा तुमचा सर्वात मोठा शत्रू आहे आणि पेशन्स हा सर्वात मोठा मित्र आहे. मार्केट वॉर, क्रायसिस, AI डिस्रप्शन सगळे येत राहील, पण जर तुम्ही फंडामेंटली मजबूत कंपन्यात गुंतवणूक केली आणि धीर ठेवला, तर तुम्ही कोणताही स्टॉर्म सहज पार करू शकता. आता मला सांगा, तुम्ही सध्या मार्केटमध्ये नवीन इन्व्हेस्टमेंट करत आहात की अजून वाट पाहतात? कमेंटमध्ये नक्की सांगा. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. दिस इज आशिष पवार.